आणि आता आरेश्वर मंदिराच्या कळसाचं काम चालू आहे. वरचा कळस तयार झाला तेव्हा. आपण आता मंदिरात जाऊन श्रीदेव आरेश्वराचं दर्शन घेऊया. तर अशा प्रकारे मस्त मंदिर बनते. नमस्कार, मी संदेश साळुंके, लाईव्ह पाठ कोकण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा स्वागत. आता मी आहे आमचं ग्रामदैवत श्रीदेव आरेश्वर मंदिरामध्ये. हे आमचं आरेश्वर मंदिर आरेगावचं. आणि आता आपण बघणार आहोत, सध्या गावाकडे मस्त पाऊस चालू झाला. गेले 15 दिवस पाऊस येतो आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण म्हणजे आपल्याकडचं गाव सगळी हिरवीगार झालेली बघा, मस्त हिरवळ आली. तर आता मी चाललो आहे नदीवरती. नदीवर जाताना आमचे मळे कशी हिरवेगार झालेत ते बघा, सगळे आता रान आले. अशा प्रकारे मंदिर परिसर आहे. भावी देवीची एकदम पुरातन अशी मूर्ती आहे इथली. आणि सुंदर असा आरेश्वर मंदिराचा परिसर. अशा प्रकारे मंदिर परिसर आहे. हे आमचं मंदिर. सध्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे, त्यामुळे काम चालू आहे. पुढच्या मे महिन्यात पूर्ण होईल. आणि संपूर्ण मंदिर परिसर. आणि खाली आमचे मळे, इकडे मळ्यामध्ये सध्या मस्त तेव्हा संपूर्ण परिसर सुंदर असा हिरवागार झालेला आहे. मान्सूनमुळे म्हणजे पावसामुळे, हळूहळू पाऊस चालू झाल्यामुळे, अजून पावसाचा जोर कमी आहे कारण वादळी वारं सध्या चालू असल्यामुळे. पण गेले 15 दिवस अधूनमधून पाऊस येतो, त्याच्यामुळे संपूर्ण बघा असं मळ्यात ना संपूर्ण मळे असे मस्त हिरवेगार झालेले आहेत. आणि मी आता चाललो आहे नदीवरती. पुढे नदी आहे, तो नदीचा एरिया पण तुम्हाला दाखवतो. म्हणजे फक्त मागच्या 15 दिवस पडलेल्या पावसाने आलेलं गवत बघतोय आपण. साधारण 15 मे नंतर पाऊस चालू झाला. 15-16 तारीख नंतर अधूनमधून पाऊस चालू झाला. मे मध्ये आवर पण पाऊस आहे. शेतीची कामं पण इकडे चालू झाली. आजच नांगरलं इकडे, समोर ट्रॅक्टर बंद करून ठेवला तो बघा. तर आता हळूहळू शेतीची कामं पण चालू होतील. आता हे सगळे मळे, याच्यातले काही मळे शेती म्हणजे लवकरच इकडे लावणी होईल भाताची. तरवा पेरला जाईल, मग लावणी होईल. आणि मळे मस्त हिरवागार भाताने हे संपूर्ण वातावरण हिरवगार होणार आहे. सध्या रान आल्यामुळे आता ऑलरेडी हिरवगार झालं आहे बघा. सगळे मळे हिरवेगार दिसतात. थोड्याच वेळा इकडे नांगरणी होईल. आणि मी आता आलो आहे नदीवरती. हे समोर आमची नदी. आणि आपण आत्ता आलो आहे आमच्या नदीवरती, आरेच्या नदी. ही नदी पुढे आचऱ्याला जाऊन खाडी बनली आहे. आणि याचं उगम आहे तो डांबरे गाव, त्या ठिकाणी उगम आहे. डांबरे गाव ती जमिनीतून म्हणजे प्रगट झालेली आहे. आणि तिकडून हा प्रवास करून पुढे आमच्या गावातून आरे मार्गे पुढे जाऊन आचराच्या रामेश्वराजवळ म्हणजे श्रीदेव रामेश्वर आचरा, त्या ठिकाणी जाऊन ही खाडी बनली आहे, आचऱ्याची खाडी. तर ही आहे आमच्याकडची निसर्गरम्य नदी. आता जसं पाऊस वाढेल ना तसं पाणी जोरदार असणार आहे इकडे.
हे आता मे महिन्याची एंडिंगला जी पाण्याची लेवल आहे तसं पाणी आहे. अजून पाऊस तेवढा जोरदार चालू नाही आला. लवकरच ही नदी पूर्ण इथपर्यंत पाणी असतं वरपर्यंत. आणि आज दिवसभर पाऊस नाही आहे, काल आणि आज, कारण ते वादळामुळे संपूर्ण ढग गायब झाले आहेत आकाशातनं. हे किरकोळ ढग दिसतात फक्त. म्हणजे काही ठिकाणी किरकोळ पाऊस पडला, पण जो 3-4 दिवसापूर्वी पावसाचा जोर होता तो कमी झाला आता. तरी मासे पकडले होते इकडे. इकडे काय मासे टाकून दिले छोटे छोटे. खवळा आणि बेल आहेत छोटी. नदीतले मासे गोड्या पाण्याचे. याला खवळा म्हणतात, याला बेला म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगा नक्की. कोणतरी आता गरज असणार, कमी मिळाले पण टाकून गेले. तर असे गरीने मासे पकडायचा छंद. इकडे पाण्यात पण मासे आहेत मस्त इकडे. तर अशा प्रकारे हे संपूर्ण म्हणतात ना, कोकण आता हिरवगार व्हायला चालू झालं आहे. आणि पावसात कोकणातला हा निसर्ग हा म्हणतात ना अप्रतिम. म्हणजे स्वर्गीय कोकण जर काय असेल तर ते पावसामध्ये अनुभवायला मिळतं. आणि आत्ताच वातावरण असं तयार झालं, मस्त हिरवगार वातावरण तयार झालं आहे. जिकडे नजर जाईल तिकडे फक्त आणि फक्त हिरवा रंग. आणि हा हिरवा रंग जसा पावसाळा वाढेल तसा गडद होईल. आणि समोर बघा आरेश्वर मंदिर दिसते मस्त. आणि त्या बाजूला आमचं पावनाई मंदिर आहे नदीच्या पलीकडे. हे मागच्या काही एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं असणार. आणि ही आमची समोर दिसते ती आरेश्वरवाडी. आरेश्वरवाडी तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग येथील निसर्ग बघतोय आपण. निसर्गरम्य आरेगाव. मंदिर मी तिकडून दाखवतो, म्हणजे मळ्यातनं छान दिसतं मंदिर. समोरून बघूया आपण. हे बघा मळ्यातून आपण बघतो ते आरेश्वर मंदिर. इथून मंदिर मस्त दिसतं एकदम साईड प्रोफाईलने. वगैरे भव्य दिवस आरेश्वर मंदिराचं काम चालू आहे आता. नाही मग तर इथून 55 फूट तरी उंची दिसते, पण 55-60 फूट उंची आली आता मंदिराची सध्या. त्याच्यावरती कळस, म्हणजे 65 फूट 70 फूटपर्यंत हाईट जाऊ शकते कळसापर्यंत. आणि इकडे आहे एक जुना आंब्या झाड आमचं, बिटकी आंबा. आता जुनं झालं आहे, म्हणजे गावाकडे जुनी माणसं आणि जुनी झाडं, तसे हे जुनं झाड आहे. तर आत्ता आपण चाललो आहे नादकोंड पुलावरती. तिथला निसर्ग बघूया मस्त. नादकोंड, कारण त्या ठिकाणी आवाज येतो पाण्याचा म्हणून नादकोंड. आता मी आहे नादकोंड पुलावरती. मगाशी आपण तिकडे होतो, त्या मळ्यामध्ये. आरेश्वर मंदिर समोर आहे. ही नदी अशी खाली आली. इथे हे आमचं नादकोंड पूल आहे. प्रमुख जिल्हा मार्ग आरेगावातून जो मुख्य रस्ता जातो तो प्रजिमा. आणि ही आहे आमची नादकोंड. इकडे पावसात पाणी गोल फिरतं असं. तर इकडे गोल भाग आहे नदीचा, रुंद आली नदी. असं गोल 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 फिरतं, भोवरा तयार होतो आणि मग ते पाणी खाली जातं आचऱ्याला. आणि संध्याकाळची देवगड एस टी सुद्धा आलेली आता पुलावरती.
देवगड आरे मार्गे निरोम ड्रायव्हर बंडू कांबळीच होता, आमच्याच गावचा सुपुत्र. मी आता निरोमला जाणार वस्तीला आणि उद्या सकाळी येणार 7 वाजता. अशा प्रकारे आहे आमचं निसर्गरम्य आरेगाव. आणि पावसातलं वातावरण थोडक्यात. आज पाऊस नाही पडला पण बाकी मस्त वातावरण झालं आहे. थोडे थोडे ढग आता पुन्हा जमा व्हायला लागलेत. पडला तर रात्री पडेल. हे बघ इकडून थोडे म्हणजे इथून थोडीशी दिशा आहे, इकडे मोकळं आहे, या बाजून असं संपूर्ण दिशा पकडली आहे, वरती मोकळं आहे. म्हणजे थोडा वेळ रात्री आला तर पाऊस थोडासा पडेल कुठेतरी. तर तुर्तास धन्यवाद. मस्त माहोल झालेला आहे गावाकडे. आणि पुढचं म्हणतात ना पावसाचे सगळे महिने फुल धमाल असणार आहे. कारण सगळीकडे धबधबे चालू होतील, शेतीची कामं चालू होतील, खूप साऱ्या गोष्टी पावसात. आणि सगळीकडे आपण जिथे पण फिरायला जाणार तिकडे मस्त हिरवागार कोकण. तर अशा सुंदर सुंदर एपिसोडचा आनंद घ्या. तुर्तास